सला ते सलाना या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला मी आत्ता आली आहे आणि उपेंद्र सर माझ्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात इथं कॉंग्रॅच्युलेशन्स. तेलुगू सिनेमा खूप गाजतोय आणि बरं एक तर ती फिलिंग सांगा आणि कसं आहे? नाही सुपरबच आहे कारण की फर्स्ट तेलुगू फिल्म आहे आणि ती इतकी ब्लॉकबस्टर जाईल असं वाटलं नव्हतं मला. आणि नेवर बिफोर म्हणजे व्यंकटेश सरांच्या करिअरमधली बेस्ट ओपनिंग आणि बेस्ट कलेक्शन करणारी फिल्म आणि कम्प्लीट फॅमिली ड्रामा आहे आणि उत्तम अनुभव होता तो आणि त्याला घवघवीत यश मिळालं आहे. आत्ता 9 दिवसच झालेला आज त्याला पूर्ण आणि अजूनही ती खूप मोठी मजल मारेल असं म्हणतायत. त्यामुळे एका यशस्वी व्यावसायिक तेलुगू चित्रपटाचा भाग होता आला याचा आनंद वेगळा आहे. आता जेव्हा ट्रेलर मी पाहिला तुम्ही म्हणालात की जेव्हा मित्र चित्रपट करतो तेव्हा किती काम आहे, माझं कॅरेक्टर काय, हे सगळे प्रश्नच पडत नाहीत. ही खरी मैत्री आहे, राईट? नाही नुसतं मित्र नाही, म्हणजे असे खूप मित्र आहेत त्यांना मी तोंडावर नाही म्हणतो. एक असा मित्र जो मुळात पत्रकाराचा एक उत्तम दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक झालेला आहे, ज्याच्या सोशो पॉलिटिकल सेन्सिबिलिटीज खूप स्ट्रॉंग आहेत आणि तेव्हा तो जेव्हा एक नवीन कलाकृती करणार असतो तेव्हा काही विचारायचं नसतं कारण की ते उत्तमच काहीतरी एक कॉन्टेंट ओरिएंटेड असणार ह्याचं भान असतं. म्हणून मी म्हणालो की असे खूप मोजके दिग्दर्शक असतात की त्यांनी एक फिल्म करतोय उप्या करणार का, तर हो नक्की करूया हे आधी असतं. मग त्याच्यानंतर तो आता मला गोष्ट सांग, मग आपण वेळेचं ठरवूया, मग बाकी गोष्टी ठरवूया. करणार हे आधी कन्फर्म असतं. त्यापैकी संतोष आहे कारण की प्रादेशिक चित्रपटांपुरतं विशेषतः दाक्षिणात्य नाही, मराठीपुरतं बोलायचं झालं तर मराठीसारख्या चित्रपटाचा सुपरस्टार हा त्याचा आशय असं मी नेहमी म्हणत आलेलो आहे आणि अशा एका आशयपूर्ण कलाकृतीचा भाग मला या निमित्ताने होता आला याचा आनंद आहे. पॉलिटिशियन आम्ही बघतोय, हा पॉलिटिशियन कसा आहे नेमका? ग्रे आहे? हा ग्रे शेड आहे, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि अशी कॅरेक्टर्स जेव्हा व्यावसायिक चित्रपटामध्ये होतात तेव्हा खूप स्टायलाइज्ड होतात किंवा हे होतात. त्या निमित्ताने एक तर मला ते खूप रिअलिस्टिक कॅरेक्टर प्ले करायची संधी मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषेवर काम करायला मिळालं कारण की ती काही मी सहज बोलू शकेन अशी भाषा नाही आहे वैदर्भीय. पण असा एक स्वतःला अनकम्फर्टेबलमध्ये झोन टाकलं की ॲक्टर आणखीन जरा ऑन हिज टोज असतो कायम असं मला वाटतं आणि तो फायदा झाला आणि एक वेगळ्या पद्धतीचं हसनबाईच्या निमित्ताने एक कॅरेक्टर प्ले करायची संधी मिळाली. 2025 आत्ता सुरू झालं आहे आणि सुरुवातीलाच तेलुगू डेब्यू एक सुंदर चित्रपट आला. सला ते सलाना ते येईल फेब्रुवारीमध्ये. उत्सुकता असते प्रेक्षकांना त्यांचा आवडता कलाकार काय काय घेऊन येतोय 2025 या वर्षात. उपेंद्र लिमये यांच्याकडनं काय काय सरप्राईज असं नाही, 1-2 उत्तम मराठी सिनेमे कंप्लीट झालेले आहेत, ते रिलीजला आहेत. 2 एक हिंदी फिल्म्स आहेत, त्यातली एक मी कंप्लीट केलेली आहे, दुसरी एक मेनस्ट्रीम हिंदी फिल्म ती आत्ता फ्लोअरवर आहे, त्याचं निम्मं शेड्यूल झालेलं आहे. एक तेलुगू फिल्म माझी संपलेली आहे, दुसऱ्याचं काम सुरू झालेलं आहे, तिसरी एक कानडी सुरू होईल. तर असं खूप इंटरेस्टिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत सध्या. त्यामुळे नाईस वेज, इंटरेस्टिंग पीपल टू वर्क विथ आणि ते मला मराठी, हिंदी, तेलुगू, कानडी अशा सगळ्या ठिकाणी करायला मिळत आहे याचा एक विशेष आनंद आहे. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा. हां.